तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहे धायरीतल्या खंडोबाच्या मंदिराची. इथं हे आमची 10 किलोमीटर आहे आणि इथं आम्ही आज 5 जण आलेलो आहे. 5 शाळेतले मित्र आहे सगळं आणि त्यांच्यासोबत आलेलो. आमचा प्लॅन ठरलेला खूप दिवसापासून पेंडिंग होता, आज तो सक्सेसफुल झाला आहे. आणि ती बोलत मंदिराशीच जायचं, तर काहीतरी चांगलं काहीतरी बघू, काहीतरी करू. तर आमचं ठरलेलं आहे की मॅगी आणि भेळ करायचं. आता ते करूयात, आपण तिथं जाऊया त्या लोकेशनला आणि पहिला आपण देवाच्या पाया पडू, त्यानंतर आपल्याला काय खायचं बियचं असेल ते करून तुम्हाला दाखवूया. तर चला मग. तर मित्रांनो, आता आम्ही इथं खंडोबाचं इथं मंदिराच्याकडे चाललेलो आहे. पहिलं ऑफ रोड आहे सर्व काय. आणि इथं बघा ही गँग, इथं रॉकी बाईचं काम चालू आहे. सोनं खोतात, सोनं भारी एकदम KGF टाईप. मध्ये अख्खा डोंगरच तोडला यांनी. होदू हे बेदम, हे लोल सौरभ, हे गंगूबाई, हे लोकेश दी एडवोकेट. गंगूबाई चलो अभी क्या पे जाना है? जा रे तू. मित्रांनो, आमच्या मित्राची एक गाडी आहे ऍक्टिवा, ती बंद पडली आहे खाली. इथं मारतानाच बंद पडली यांची गाडी. बघा हे बघा बंद पडली. बघू काय सीन आहे आता. गाडीचं काही झाले नाही का? काय फॅमिली फ्रेंडली कॉन्टॅक्ट बनवणार हक दिया है, हक दिया है इसने, इसके गाड़ी ने हक दिए. इसकी गाडी है सौरभ भाई की. लोल सौरभ वाटतं इंजिनचा काय इश्यू आलेला आहे. आणि हा गंगूबाई बसलेली म्हणून वजन जास्त आलं आणि गाडी बंद पडलेली आहे. टनलाच का बा नाही इथं गाडी चालवतोय आणि मी नाही तोच म्हणते. मी म्हणलो होतो मी गाडी चालवतो, म्हणला मी नाही गाडी चालवत. जा तिकडे. तू काय बोलतो? काय तब्येत नाही मनुष्य को लेके मनुष्य हो गया सब. कह रहे गंगूबाई गाडी खराब पडली, त्याला म्हणलं गाडी अक्कलच नाही. अरे ढकल की मोड आहे. ब्रेक सोडत नाही. अरे ब्रेक सोड. हा चल जाऊ दे. ही काय बोलताय? सावली मध्ये ठेवायची गाडी, सावली मस्त. हो थकली गेली. अरे प्लॅन नंबर 3 फुक मारूयात. आहे का? आहे दिसते का? फुक मार. नाही तरी टाइमपास जर झाला तर भेंडी. झाले पूर्ण घे थांब. आईच्या गावात ती कुठली स्टाईल आहे? हे रणगाडा स्टाईल आहे. कुठली स्टाईल आहे? अरे हा बघा आवाज आला. भंगारात आता मरते. आम्ही हार मानलेली आहे आणि या पत्राच्या शेडची तर गाडी लावली. सावली इथं एवढं प्लॅन काय काल वरती जाऊया. तर नो काय गाडी काय चालू नाही आली आमच्या लोल सौरभ भाईची. तर आता काय इथं थांबलो जरा. तेव्हा मस्तपैकी असला व्ह्यू आहे खतरनाकवाला. त्याच्या पुढं काहीच नाही बघा. अरे यांचं भांडण चालू आहे एकामेकांवर. बघा हो बाय 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 बाय. तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू कसला रे पाईप आहे. ये लगे व्ह्यू विथ गंगूबाई. मस्त. अरे भाई लोक पोपट आलेला आहे. पोपट ओढक भाऊ पिशवी घेऊन येतोय. मला दिली बॅग. त्या बॅगेमध्ये पाणीच भरपूर आहे. मला बॅग दिली. बघू बॅग जरा एक्सचेंज करतो. आता बघू
अजून मंदिर किती लांब आहे काय माहिती नाही, बघूयात आता काय होतंय. ला बघा हे इकडं भांडं वगैरे काहीतरी आहे. मित्रांनो आमचं 60% पूर्ण आलेलं आहे. आणि मागच्या वेळी जेव्हा मी इथं आलेलो तेव्हा इथं झाडं होती. आता बघा काय केलं आहे, दोन्ही बाजूनी झाडं होती, एकदम अशी सावली पडलेली. आणि इथं झाडच नाही, सगळं तोडलेलं आहे यांनी. परत ते आपले खंडोबा जायचं इथं. चला आम्ही दोघंजणीच तिथे, बाकीचे एकदम पाठीमागं आहेत. पुढे तिथे जाऊन बसू यांनी. ओके तर पोचलेलो आहे इथं, असं लावलेलं आहे. एक पॅच आलेत तर हे असं साईडला धरून चढायचं लावलं आहे. खूप भारी पॅच आहे. असं वाटतं की आपण तोरणा केला चढतोय. जा दे चलो. यश बाई गे बैल गंगूबाई गेली आम्हाला लावले लोल सौरभ. ये देखो KG रॉकी भाई उधर काम कर रहे. अरे यहाँ देखो हम खतरनाक पाहिजे. हे गो बाईकच चाललाय. इथे हवा टाईट आहे ह्या दोघांची. आणि तिथे तर पोट दुखते लोल बाईची. मित्रांनो आपण पोचलेलो आहे. हे बघा हे मंदिर आहे खंडोबाचं. मी एकटाच आलेलो आहे. पाठीमागे अजून मला माहिती किती वेळ, 5 मिनटात येईल वाटतं ती. साडे जाऊन जरा बसतो मला थकलो आहे. श्री खंडोबा मंदिर आतमध्ये जाऊ, पाया पडूया. पाण्याची जरा सोय नाही आहे, सोय करतो आम्ही जरा. बघू आता काहीतरी. हां जय हनुमान. परत दमडक काय तर ते ठेवले पेलवालांचं. हो हो कासव हे मंदिर. चला अंदर जाऊया, अंदर आतमध्ये जाऊया. गणपती बाप्पा मोरया. वरती असं गोल जिंदा लाश. तर झोपलंच आहे वाटतं. कुठं लावलं टिक्का बाई? वर आणि खाली दोन साईडला. तू चुकून नाही. अरे हळद कुंकू नाही करायचं त्याचं. हळद कुंकू केलंय भाऊचं. खंडोबाची इथं आल्यावर आपल्या इथं खंडोबाचं मंदिर आहे इथं. आणि इथं समोर आपल्याला सिंहगड दिसतो बघा. बॅक टू बॅक पोपट झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे आमचं मॅगी बनवायला. परत दुपारचे 4 वाजलेत आणि अजून आमचा काहीच नाही. म्हणजे मॅगी नाही केली आम्ही, भेळ पण नाही केली. तर बघते पाण्याची तर खूप इथं हेच झालं आहे, वाट लागली. पाणी पण नाही इथं. तर मॅगीला तर मला माहितीच आहे पाणी जास्त लागतं. आमच्याकडं पाणीच नाही आहे. आता बघू पाणी कमी प्यायला लागेल, जुगाड करायला लागेल जुगाड. काही मित्र उतरलो, आता हे मित्र उतरत आहेत बघा. झालं चढाई. हा जो पॅच होता तो संपलेला इथंच. तर माझं प्लॅनिंग चालू आहे या जंगलाच्या मध्ये एक असाल चांगला व्ह्यू कुठंतरी तिकडे जाऊन मॅगी बनवू. बघा मोडक पुंगी टाईट वाटलं की मोडक व्हायची. झाकण दे. आग लागलेली आहे. अरे झाक टाकलेली आहे ती मॅगी मस्त गरमीमध्ये
आग लावली इथं भेंडी हे बघा कोरोनाचा पेशंट. मी ना गरमीत जाणारच नाही बाई. मी काय सांगतोय आचारी लोल सौरभ. मॅगीचा मसाला आता मॅगी इथं म्हणजे शिजलेलीच आहे. हात पुसून घे, धुवून घे थोडा. मॅगीचा मसाला टाकू. चलो 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 टाकू का. पाणी टाक जरा सुवर्ण. कशाला तू टाक रे. आहे का पाणी? मिस कर वा वा मस्त सुगंध आलेला आहे. मस्त झालेली आहे मॅगी पूर्ण. मॅगी कुठे गेली मॅगी? मॅगी झालेली आहे. आता खाऊया ताट मॅगी. लेट्स गो. मॅगी मॅगी विथ चम्मच. मांडी घालून फुल कांदे बिंदे टाकणार आहेत मॅगी मध्ये. आपल्याला आपल्या साधं आवडतंय. आपण मॅगी खाऊया. गाईच मॅगी आलेली आहे. ऑन बघूया. माझी चटली ना इथली. कशी झालेली आहे बघू. किती गरम आहे. गरम आहे. अरे मला फरक नाही पडत. टाक अजून. गार नाही होत. हात लावून बघ. हात लावून बघ. कांदा पकड. फ्लेवर आलाय चुलीचा. मस्त ना एक नंबर. डायरेक्ट भेळ. आपल्याला पण 6 पतले बाहेर 6:30. मम्मीचा कॉल. आणि इथं सनसेट होतोय. चला किती वाजले बघूया आता. भेळ खाऊया बाकाबाक आणि जाऊया. तर मित्रांनो आमची झाली आहे पार्टी सक्सेसफुल. जरा पोपडीवर झालेला. तरी आत्ता किती वाजलेत? 6:30. तेव्हा जाऊया. हा 6 वाजलेले आहेत. आणि हे बघा आता हे सगळं कचरा विचरा उचलतील इथले. तोपर्यंत तुम्ही टाइमलाच बघा कचरा उचलायचा. सगळं काय घेतलेलं आहे सर्वांनी. आता उतरील 6:15. आता हे मोडक भाऊ माती काढतंय भांड्याचं लावलेलं भांड्यावर. चला आता जाऊया. बघा सनसेट झालेलंच आहे. गेला सूर्य गेला खाली. जाऊया आता अंधार पण पडेल थोड्या वेळात. मित्रांनो आमचं मस्तपैकी झालंय. फुल टाईट झालंय आमचं पोट बीड. मॅगी बिगी भेळ बीळ खाऊन आता आम्ही निवांत गाडी घेणार. आता आमच्या एका मित्राची गाडी फुल झाली टल्ली. त्याची गाडी चालू होते का नाही बघू. तर खालीपर्यंत उतरत कंटेंट भरपूर आहे व्लॉग मध्ये. तर लाईक करा भाई, कमेंट करा कमेंट, आणि शेअर भरपूर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्या साहिल भाऊंचं चॅनल आहे. तुम्हाला अजून चांगले व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. कॅमेरामॅन मोडक चव्हाण. तर गाडी काही चालू नाही आली. हा दे आता काय बघू. आता खाली जर गॅरेज बिरेजला दाखवतो आम्ही. गाडी जर चालू झाली तर चांगले लगेच घरी जाता येईल. फायनली सौरभ भाईंची गाडी चालू झालेली आहे. हे देखो पैसा दे काय लाईट पडते श्री धायरेश्वर. नाही ते सगळेजण इथं फ्रेश होत आहेत. आपण पण फ्रेश झालेलो आहे. आता कसं भारी वाटतंय. चला धायरेश्वरच्या डायरेक्ट आता पाया पडूया. तर ब्लॉग एंड करूया.